यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापूरची झोळी रिकामीच. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूरचा उल्लेख कुठेच करण्यात आला नाही. अर्थमंत्री अजित पवार यांनी आपला 11वा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला. का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, करायचे काय याचे भान आहे. साथ द्या आम्हा नेऊ राज्य पुढती, उंच त्याची न्यावयाची शान आहे. बऱ्याच जिल्ह्यांना भरभरून निधीची घोषणा यावेळी करण्यात आली. विमानसेवा उद्योग याचीही चर्चा झाली. तसेच काही विमानतळांचा गतीने विकास करण्याबाबत अर्थसंकल्पात घोषणा झाली. सोलापूरची विमानसेवा, टेक्निकल टेक्सटाईल पार्क, IT उद्योग तसेच सोलापूरच्या पाणी पुरवठ्याला तत्काळ 100 कोटी रुपये देण्याबाबत या बजेटमध्ये सध्या तरी काही दिसत नाही. उजनी जलपर्यटन आराखडा तसेच पंढरपूर येथील स्काय बॉक्स आणि दर्शन मंडप याबाबतचा प्रस्ताव बजेटमध्ये दिसायला हवा होता. त्यामुळे सोलापूरला या बजेटमधून काय मिळाले हा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. उजनी धरणाच्या बॅकवॉटरवर मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो पक्ष्यांचे झाले आगमन. पक्षी निरीक्षणासाठी पर्यटकांची गर्दी. अक्कलकोट तालुक्यातील शिवपुरी येथे उभारण्यात येणाऱ्या श्री अग्नी मंदिराचे 12 मार्च रोजी होणार भूमिपूजन. सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलाच्या वतीनं डेक्स्टर इन्फोटेक 2024-25 या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ झाला संपन्न. महाराष्ट्राला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प, आमदार सुभाष देशमुख यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात पुढील 5 वर्षात 71 लाख रोजगार निर्मिती होणार आणि नव्या औद्योगिक धोरणातून 50 लाख रोजगार तयार होणार. अर्थसंकल्पातून अजित पवारांचा आशावाद. आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर. लाडक्या बहिणींनो 2100 रुपये विसरा, 1500 रुपयेच मिळणार. अर्थसंकल्पात निधी वाढीबाबत कोणतीही घोषणा नाही. गुलाबी जॅकेटवाले लाडक्या बहिणींना विसरले. बळीराजाशी गद्दारी करण्याचे महायुती सरकारचे पाप. अर्थसंकल्पावर विजय वडेट्टीवार यांनी केली टीका. रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी. म्हणाले, माझी कोणावरही नाराजी नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा करत शिवसेनेत प्रवेश करणार. मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याप्रकरणी लय भारी YouTube चॅनलचा पत्रकार तुषार खरातला अटक. रोहित शर्माने निवृत्तीच्या प्रश्नाला दिला पूर्णविराम. म्हणाला, वनडेमधून इतक्यात निवृत्त होत नाहीये. जे चालले आहे ते चालूच राहील. शाईन 100cc डाऊन पेमेंट फक्त 9,999. विवो डाऊन पेमेंट फक्त 11,111 रुपये. अनेक स्पेशल ऑफर्स तसेच जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा 2,000 रुपयांचा बोनस. कायझन होंडा, हेड ऑफिस, एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 95 79 62 21 00. ब्रँच ऑफिस अक्कलकोट रोड, सोलापूर. मोबाईल 70 20 34 56 30. उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्स रुग्णालयामध्ये दाखल. अस्वस्थता आणि छातीत दुखत असल्याने केले भरती. संतोष देशमुख प्रकरणाला फुलस्टॉप द्या. धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना गुप्त आदेश. मनोज जरांगे पाटील यांचा आरोप. अर्थसंकल्पात वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला तत्वतः मान्यता. 3,71,277 हेक्टर क्षेत्राला होणार लाभ. जम्मू काश्मीरमध्ये पुढील 5 दिवस बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता. तर राजस्थानमध्ये दिवसाचे तापमान 40 अंशाच्या जवळ. मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी. 10,000 वर्षातील सर्वात बोगस बजेट. उद्धव ठाकरे यांची बजेटवर टीका.
लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 साठी गल्ली, सोलापूर. फोन 0217 274 47 96, 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन व 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार. अजित पवारांची घोषणा. भारतीय वेशभूषा असेल तरच देवाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळणार. जेजुरी खंडोबा मंदिराचा महत्त्वपूर्ण निर्णय, नियमावली केली जाहीर. राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाची लवकरच होणार घोषणा. आतापर्यंत एकूण 44,07,000 घरकुल मंजूर. अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा. अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पार केला 500 कोटी रुपयांचा गल्ला. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.